नमस्कार. क्षमा फूड झोनमध्ये आपले स्वागत. गुढीपाडव्याला गुढीला कडुनिंबाची पानं लावली जातात आणि कडुनिंब खातात देखील. कडुनिंबाची पानं का खावीत आणि याचं शास्त्रीय महत्त्व तुम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. उन्हाळ्यातील विविध आजारांवर उत्तम असा हा प्रतिबंधात्मक उपाय आहे. वर्षभर शरीर निरोगी ठेवणारी ही इम्युनो गोळी कशी करायची हे आपण बघूयात. यासाठी मी कडुनिंबाची कोवळी पानं घेतली आहेत. यामध्ये आपण कडुनिंबाची फुलं देखील वापरू शकतो. मला येथे कडुनिंबाची फुलं मिळाली नाहीत, त्यामुळे मी याची कोवळी पानच घेतली आहे. यासाठी एवढ्या पानांसाठी आपण 6 मिरे घेतले आहेत. पाव टीस्पून हिंग, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून सैंधव मीठ, या ठिकाणी सैंधव मीठच घ्यायचे आहे, 1 टीस्पून ओवा, 1 टेबलस्पून चिंच, तर 2 टेबलस्पून गूळ घेतला आहे. चला तर मग आपण कडुनिंबाची गोळी कशी तयार करायची हे बघणार आहोत. यासाठी आपण कडुनिंबाची फक्त कोवळी पानं आणि अगदी कोवळा देठ घेणार आहोत. कडुनिंबाची ही गोळी त्वचा विकारांवर रामबाण उपाय आहे, परंतु ह्या गोळ्या वर्षभर खात नाहीत. केवळ चैत्राचे 8 ते 9 दिवसच ही गोळी खावी. याप्रमाणे या ठिकाणी आपण कडुनिंबाची पानं घेतली आहेत. आता यामध्ये आपण टाकणार आहोत जिरं, ओवा, मीठ, चिंच, गूळ. हे मिरे जे आहेत हे आपण ठेचून घेणार आहोत आणि हिंग आपण यामध्ये घालत आहोत. चैत्र महिना सुरू होतो तेव्हा हवामानात मोठे बदल झालेले असतात. आता हे ठेचलेले मिरे यामध्ये टाकून घ्यावेत आणि मिक्सरमधनं हे बारीक फिरवून घ्यायचं आहे. चैत्राची चाहूल ही उन्हानेच लागते. प्रचंड ऊन तापायला लागतं आणि त्यामुळे त्वचेशी संबंधित आणि रक्ताशी संबंधित विकार डोकंवर काढू लागतात. ते होऊ नयेत म्हणून कडुनिंबाचं सेवन करणं गरजेचं असतं. आणि म्हणूनच थोरा मोठ्यांकडून तुम्ही ऐकलं असेल की गुढीपाडव्याच्या पहिल्या दिवशी कडुनिंबाचं सेवन करावं. ते साधारणपणे 8 ते 9 दिवसच. शक्य तितकं बारीक करून घेतलं आहे आणि एका मी बाउलमध्ये काढून घेतलंय. मोठ्या हरभऱ्याच्या आकाराच्या याच्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत. 8 ते 9 दिवस रोज सकाळी उपाशीपोटी 1 गोळी पाण्याबरोबर किंवा चावून खावी आणि वर्षभर आजारांपासून स्वतःला दूर ठेवावं. परंतु उपयोगी आहेत म्हणून वर्षभर यांचं सेवन करू नये. त्याचे दुष्परिणाम होतात. ज्यांना इतर काही आजार आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या गोळ्या सेवन कराव्यात. आणि तुम्हाला तर नक्की कळलंच असेल की यांना इम्युनो गोळी का म्हटलं जातं. आपलं शरीर निरोगी राखण्यासाठी चैत्रामध्ये ही गोळी नक्की तुम्ही करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा आणि या रेसिपीचा व्हिडिओ तुमचं मित्रमंडळ आणि नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा. अशा नवनवीन रेसिपीसाठी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एकही व्हिडिओ मिस होऊ नये, सर्वात आधी नोटिफिकेशन मिळावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.